हाडे गोठविणारी थंडी, एकाच वेळी बर्फवृष्टी, पाऊस व रखरखते ऊन अशा काहीशा आव्हानात्मक तब्बल 16,000 फूट उंचीच्या खडतर अशा हिमालयातील बाली बर्फ पर्वतावर मनमाडच्या डॉक्टर विवेक प्रताप गुजराथी आणि सौ नेहा विवेक गुजराथी यांच्यासह ॲडव्होकेट मनाली देवरे, नितीन वाणी यशस्वीपणे गिर्यारोहण करून मनमाडचे नाव उंचावले. विशेष म्हणजे तब्बल 13,000 फूट उंचीवर सौ नेहा गुजराथी आणि ॲडव्होकेट मनाली देवरे यांनी भरतनाट्यम आणि कथ्थकची अनोखी जुगलबंदी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉक्टर विवेक गुजराथी हे मनमाडचे प्रसिद्ध ज्येष्ठ डॉक्टर प्रताप गुजराथी यांचे चिरंजीव आहेत. त्यांना सुरुवातीपासूनच गिर्यारोहणाची आवड आहे. राज्यासह देशभरातील अनेक आव्हानात्मक पर्वतांवर त्यांनी गिर्यारोहण केले आहे. पतीच्या पावलावर पाऊल टाकत पत्नी सौ नेहा गुजराथी यांनीही गिर्यारोहणाची आवड जोपासली आहे. गुजराथी दाम्पत्य दरवर्षी वेगवेगळ्या पर्वतांवर चढाई करतात. यंदा मात्र त्यांनी आव्हानात्मक बाली पास पर्वताची निवड केली. हिमालयातील उंचच उंच पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे आणि हाडे गोठविणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीतही मनमाडच्या डॉक्टर विवेक प्रताप गुजराथी आणि सौ नेहा विवेक गुजराथी यांनी बाली पास हा साहसी ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या मोहिमेत ॲडव्होकेट मनाली जगदीश देवरे आणि मुंबईचे ॲडव्होकेट नितीश मिलिंद वाणी यांनीही सहभाग घेतला होता. उत्तराखंडातील गढवाल जिल्ह्यातील बाली पास ट्रेक हा गिर्यारोहण क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ट्रेक म्हणून ओळखला जातो. साधारण 8 दिवसांचा आणि 50 ते 60 किलोमीटर अंतराचा हा ट्रेक सांक्री गावातून सुरू होतो. तालुका, सीमा आणि रुईनसारा तालमार्गे प्रवास करत समुद्रसपाटीपासून तब्बल 16,240 फूट उंचीवरील बाली पास शिखर यमुनोत्री येथे हा प्रवास पूर्ण होतो. ट्रेक दरम्यान स्वर्गरोहिणी, बंदरपुंज आणि कालानाग यासारख्या भव्य हिमशिखरांचे विहंगम दर्शन घडते. निसर्ग सौंदर्याबरोबरच 4 धामांपैकी एक असलेल्या यमुनोत्री धामचे आध्यात्मिक दर्शनही या ट्रेकचे खास वैशिष्ट्य मानले जाते. डॉक्टर विवेक आणि सौ नेहा गुजराथी यांनी केलेले ट्रेकचे वर्णन ऐकून तर अक्षरशः अंगावर काटा येतो. विशेष म्हणजे गुजराथी दाम्पत्यांची कन्या काव्या ही देखील वयाच्या 6 वर्षापासून ट्रेक करते. आजची पिढी मोबाईल, इंटरनेटच्या इतकी आहारी गेली आहे, त्यांनी निसर्गाकडे वळावे असा संदेशही त्यांनी दिलाय. आम्ही आता मे महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्येच आम्ही उत्तराखंड येथील यमुना व्हॅली जी आहे त्यामध्ये एक बाली पास म्हणून ट्रेक आहे. तो असा खडतर असा एक ट्रेक केला होता आम्ही. त्याची उंची साधारणतः 16,200 फुटापेक्षा जास्त होती. साधारणतः 8 दिवसांचा हा ट्रेक होता, संपूर्ण ट्रेक हा, आणि जवळपास 55 किलोमीटरचा तो ट्रेक असा मानला जातो. तर हा ट्रेक एक चॅलेंजिंग टू डिफिकल्ट कॅटेगरीमधला येतो हा ट्रेक ना, कारण की हा ट्रेक सुरुवात सांक्री गावापासून होत असते या ट्रेकची, आणि तो यमुनोत्रीमध्ये संपत असतो. हा पूर्ण एक पास असतो, हा बाली पास म्हणून हा ट्रेक आहे. तिथं हरे गोठवलं, थंडी, बर्फ आणि अतिशय दुर्गम असं हो, एकदम चॅलेंजिंग असं अशा याच्यात तुम्हाला कुठं भीती वाटत होती का? भीती असं तर नाही, पण कसं चॅलेंजिंग असल्यामुळे आणि आहे म्हणजे हा ट्रेक तसं वातावरण खूपच खराब असल्यामुळे, हिमालयात काय असतं ना की कधी वेदर चेंज होईल सडन, हे तुम्ही प्रिडिक्टच नाही करू शकत. कधीही पाऊस असतो, कधी स्नोफॉल होऊ शकतो, आणि कधी पण रखरखतं ऊन सुद्धा असतं अशा याच्यामध्ये ना. तर पूर्ण याची तयारी पाहिजे असते तुमची. तर प्रॉपर प्रिपरेशन करूनच आपल्याला हा ट्रेक करणं अपेक्षित असतं. आणि भीती असं तर नाही, पण ह्याचा जो डिसेंट जो असतो, ह्या म्हणजे आत्ताचा बालीपासचा जो डिसेंट होता तो जरा खूपच चॅलेंजिंग होता. म्हणजे ह्यापूर्वी मी जे काही ट्रेक केलेत त्यापेक्षा पण ह्या ट्रेकसाठीचा जो काही हे होता तो चॅलेंजिंगच होता, म्हणजे खूपच अवघड होता तो. एकदम बरोबर. आम्हाला हे खूप बरं वाटतं, कारण की ना आता सध्या आपण इतके यूज टू झालो आहोत, मोबाईल म्हणा किंवा इंटरनेट म्हणा, या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही खूप 8 ते 10 दिवस तुम्ही पूर्ण अलिप्त असतात. तिथे तुम्हाला काहीच नसतं. डिजिटल डिटॉक्स हा खूप
गरजेचा असतो आयुष्यामध्ये कधीतरी. त्यामुळे मग आमचं असं आहे की अगदी सर्वांनीच हे करणं गरजेचं आहे बुवा. अनुभव घेणं खूप चांगलं आहे आयुष्यात एकदा तरी. तरुण पिढीला आता आम्ही हाच संदेश देऊ की जितकं शक्य असेल तुम्ही ट्रेकिंगकडे आवड निर्माण झाली तर जास्त चांगलं. कारण की तिथून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. माउंटन्स हे आपल्याला खूप काही शिकवतात की डाऊन टू अर्थ कसं राहायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की आपण माउंटन्सच्या पुढे किती छोटे आहोत, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शिकायला मिळतं. नेचरबद्दल आणि इव्हन आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटबद्दल पण आपल्याला कशी काळजी घेता येईल, कसं पोल्युशनपासून करता येईल, आपल्याला दूर राहता येईल, हे आपल्याला तिथे समजतं. मला ट्रेकिंगची आवड ही साधारणतः 15-1 वर्ष तरी झाले असतील. सुरुवातीला आम्ही सह्याद्रीमध्येच ट्रेकिंग करायचो. आपल्या इथे निसर्गाच्या कृपेने एवढे सुंदर गड किल्ले आहेत, सह्याद्री रेंजेस, खूप वाईड रेंजेस आहेत आपल्या इथे. इथूनच आम्ही सुरुवात केली महाराष्ट्रातच. आणि मग हळूहळू जशी आवड होत गेली तसं तसं मग आम्ही आता हिमालयाकडे वळत गेलो. हिमालयाचे म्हणाल तर साधारणतः माझे 8 ते 10 ट्रेक झालेले आहेत आत्तापर्यंत. त्यामध्ये साधारणतः चादर ट्रेक झाला, फ्रेंडशिप पीक म्हणून झाला, स्टॉक कांगरी झाला, हे असे खूप उंचीवरचे ट्रेक आहेत. आणि आत्ताच रिसेंटली आम्ही पांगरचुल्ला आणि बाली पास हे ट्रेक केलेत आत्ताच. जन्म जसा परमेश्वराने दिलाय, ही कला म्हणजे ही कला लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकते. मी मनमाडमध्ये माझी नृत्यांकुर नृत्य संस्था नावाची भरतनाट्यमची नृत्य संस्था आहे. मी MA भरतनाट्यम केले. लग्नानंतर मी MA केले. म्हणजे माझ्या आईवडिलांची जेवढी साथ होती तेवढी माझ्या सासू सासऱ्यांचा मला साथ आहे. आणि तिथे देवाला आपली भक्ती भावना, आपली भक्ती अर्पण करण्याचं एक साधन म्हणून, किंवा एक काय म्हणतात ना की आपण समर्पण, आपल्याला जी काही कला थोडी येते तर ती समर्पण म्हणून मी तिथे भरतनाट्यम नृत्य आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट मनाली देवरे हिने कथ्थक नृत्य, ती कथ्थक निपुण आहे आणि मी भरतनाट्यम निपुण आहे. तर आम्ही दोघींनी मिळून एक जुगलबंदी सारखं सादर करण्याचा तिथे आम्ही प्रयत्न केला होता. मात्र या संपूर्ण मोहिमेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती सौ नेहा गुजराती आणि ॲडव्होकेट मनाली देवरे यांची अनोखी कलात्मक प्रस्तुती. अंदाजे 13,100 फूट उंचीवर हाडे गोठवणाऱ्या थंडीत स्वर्गारोहिणी शिखराच्या पार्श्वभूमीवर या दोघींनी अनुक्रमे भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्य शैलीची आकर्षक जुगलबंदी सादर केली. स्वर्गारोहिणी शिखर, निसर्ग, साहस आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारा हा व्हिडिओ सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. आपल्याला ज्ञात कला देव आणि निसर्गासमोर सादर करावी या संकल्पनेतून स्वर्गारोहिणीच्या समोर ही कला सादर केली. मी तिथे भरतनाट्यम नृत्य आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट मनाली देवरे हिने कथ्थक नृत्य, ती कथ्थक निपुण आहे आणि मी भरतनाट्यम निपुण आहे. तर आम्ही दोघींनी मिळून एक जुगलबंदी सारखं सादर करण्याचा तिथे आम्ही प्रयत्न केला होता. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट मनाली देवरे. मी नुकतीच बाली पास या ट्रेकसाठी गेले होते. बाली पास ट्रेक हा उत्तराखंडमधील देहरादून गावापासून अगदीच थोड्या अंतरावर सांक्री गाव आहे, तिथून सुरू होतो. हा ट्रेक समुद्र सपाटीपासून 16,240 फुटावर आहे. आम्ही ह्या ट्रेकसाठी जवळजवळ 7 दिवस गेलो. हा ट्रेक डिफिकल्ट या श्रेणीमध्ये मोडला जातो. तसेच आम्ही या ट्रेकवर गेलेले असताना आम्ही 5व्या दिवशी ज्या दिवशी आम्ही 13,100 फुटावर होतो, तिथे ओडारी बेस कॅम्पच्या इथे मी व माझ्या मामी ज्या आहेत सौ नेहा गुजराती यांच्यासोबत आम्ही भरतनाट्यम आणि कथ्थक अशा एका जुगलबंदीचा एक व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ खूप छान, त्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मागे छान निसर्गरम्य बर्फाची डोंगरं दिसत आहेत. अत्यंत कडाक्याची थंडी होती, परंतु तेवढेच कलेला जोपासलं गेलं पाहिजे म्हणून त्या कलेसाठी आम्ही हा छान व्हिडिओ काढलेला आहे. त्यासाठी तुम्ही खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. आव्हानात्मक गिर्यारोहण करीत असल्याने चिंता होती, मात्र ट्रॅक यशस्वी करून सुखरूप घरी परतल्यानंतर कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नव्हता. तर ट्रॅक यशस्वी केल्याचा अभिमानही त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. कारण ही तर साधारण 10वी वेळ होती आणि थोडं टेन्शन होतं. कारण हा ट्रेक म्हटलं तर गुगलवर सर्च केल्यावर मला असं जाणवलं
की इतर ट्रेकपेक्षा हा जरा अवघड ट्रेक आहे. आणि उमेश झिरपेंचे जे लेख येतात सकाळमध्ये ते मी नियमित वाचतो आणि त्यावरून सुद्धा मला ही आयडिया आली होती की हा जो आहे बालीपास ट्रेक खरोखर अवघड आहे. आणि मी इथल्या इथे खरं देवाची प्रार्थना करत होतो की काहीतरी हिमवादळ किंवा लँडस्लाईड ते होऊ नये तिथे आणि सुखरूप सगळेजण परत यावेत अशी प्रार्थना सारखी चालू होती माझी. आता सुखरूप पर्यंत केलं काय सांगतो? सुखरूप परतले जाते हे आनंदाची गोष्ट आहे. आणि एकीकडे मला ते आनंदही होता की इतर मुलांना त्यातून प्रोत्साहन मिळेल आणि इतर नवीन पिढी हे शिकेल काही ना काही त्याच्यातून. आणि मोबाईल किंवा हे जे काही हे आहेत प्रकार सगळे लॅपटॉप वगैरे तर त्यापासून थोडे काही दिवस तरी ते दूर जातील आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये निर्माण होईल. हिमालयाच्या उंच शिखरांवर मनमाडच्या भूमिपुत्रांनी साहसाचा झेंडा रोवतानाच भारतीय शास्त्रीय नृत्य कलेची मोहक छटाही सादर करीत साहस आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणलाय. गुजराती दाम्पत्यांच्या या साहसाला जनश्रद्धा परिवाराचा सलाम.